नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। सध्या मित्रांनो, मराठा आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे किंवा हा जो विषय आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अगदी केंद्रस्थानी हा मुद्दा आहे आणि या मुद्द्यामुळे किंवा मराठा आरक्षण आंदोलनामुळे आज संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे ती ढवळाढवळ सुरू झालेली, उलथापालथ सुरू झालेली आहे। मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं का नाही मिळू शकत या गोष्टीवरती आम्ही यापूर्वी अनेक विश्लेषण केलेली आहेत। आपण जर आमचे मागचे न्यूज रिपोर्ट जर पाहाल तर त्यामध्ये संपूर्ण विश्लेषण या संदर्भात आम्ही केलेली आहेत की मराठा समाजाला का आरक्षण मिळू शकत नाही। सगळ्यात पहिले आपल्याला समजून घेतलं पाहिजे की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुळाशी 1967 साली काही खुट्या मारण्यात आल्या। अशा खुट्या मारण्यात आलेल्या आहेत की ज्या आयुष्यभर कोणीही काढू शकत नाही। या महाराष्ट्रामध्ये कोणाचंही सरकार आलं किंवा महाराष्ट्रामध्ये कोणीही मुख्यमंत्री जरी झाला तरी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुळाशी ज्या 1967 साली खुट्या मारून ठेवण्यात आलेत आहेत त्या खुट्या कोणीही काढू शकत नाही आणि त्यासाठी आपल्याला हा संपूर्ण प्रकार काय हा समजून घ्यावा लागेल। 1967 साली शरद पवार जे ते पहिल्यांदा आमदार झाले आणि शरद पवार ज्या वेळेला आमदार झाले त्याच वर्षी म्हणजे 1967 साली महाराष्ट्रामधनं ओबीसी समाजाच्या प्रवर्गाची यादी तयार केली जात होती की या यादीमध्ये कुठच्या जातींचा समावेश केला जावं याची जी ती यादी तयार केली जात होती आणि याबद्दल शरद पवारांना काहीही माहिती नव्हतं असा गैरसमज करून घ्यायचा मुळात काही कारण नाही। त्यानंतर काही काळानंतर शरद पवार जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग लागू करण्यात आला। मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली आणि या मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रामधनं 272 जातींचा समावेश जो आहे तो ओबीसी प्रवर्गामध्ये करण्यात आला। त्यामध्ये मराठा समाजाला डावलण्यात आलेलं होतं। आधी शिवाय 1967 साली सुद्धा जेव्हा शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेला सुद्धा ओबीसींची जी यादी बनवली जात होती त्यामध्ये सुद्धा मराठा समाजाला समाविष्ट केलं गेलं नव्हतं। 272 जातींची यादी बनवल्यानंतर ओबीसी समाजाच्या प्रवर्गाची यादी तयार झाली। त्यानंतर 16 नोव्हेंबर 1992 ला इंदिरा साहनी खटल्याचा किंवा इंदिरा साहनी समितीचा निकाल जो सुप्रीम कोर्टाने दिला आणि सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला होता त्या सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं होतं की संपूर्ण टोटल आरक्षण जे आहे ते 50% वरती गेलं नाही पाहिजे, 50% आरक्षण जे आहे ते आटपायचं आहे। इंदिरा साहनी आयोगाचा निकाल देताना त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने कुठेही असं म्हटलं नव्हतं की मंडळ आयोगाची स्थापना करा किंवा मंडळ आयोग जो आहे तो न्यायालयाला सुद्धा मान्य नव्हता, त्याचबरोबर तो संसदेला सुद्धा मान्य नव्हता आणि असं असताना सुद्धा शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये मंडळ आयोगाची स्थापना केली आणि मंडळ आयोगाची स्थापना केल्यानंतर मंडळ आयोगाच्या ज्या शिफारसी आल्या होत्या त्या शिफारशींवरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी सही केली आणि सर्व जाती जमातींना आरक्षण दिल्यानंतर आरक्षणाची मर्यादा जी 32 वरती होती आणि उर्वरित 18% जे आरक्षण होतं म्हणजे जे उर्वरित 18% आरक्षण होतं ते तसं वास्तविक पाहता मराठा समाजाच्या वाट्याचं उरलेलं आरक्षण होतं तेही आरक्षण मंडळ आयोगाच्या शिफारशींवरती सही करून शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना ओबीसींच्या पदरामध्ये घातलं आणि ओबीसींच्या आरक्षणामध्ये सरळ 18% वाढ करणारे मुख्यमंत्री होते ते शरद पवार होते आणि हेच शरद पवार आज मराठ्यांचे हमदर्द बनून फिरत आहेत। आज हेच शरद पवार विविध मार्ग सरकारला सुचवत आहेत की मराठ्यांना आरक्षण कसं दिलं जावं। शरद पवार यांच्यासारखा धूर्त राजकारणी याला चांगलं माहिती होतं की एकदा 50% मर्यादा गाठल्यानंतर कुठचंही सरकार या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आलं तरी मराठ्यांना आरक्षण दिलं जाऊ शकत नाही आणि जर ते आरक्षण दिलं तर ते कोर्टामध्ये टिकणार नाही हे शरद पवारांना चांगलं माहिती होतं। आज शरद पवार जरी महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले तरी देखील शरद पवार स्वतः पुन्हा एकदा मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही। या आरक्षणावरती कायमस्वरूपीची जी टाळेबंदी आहे ही शरद पवारांनी त्यांच्या मुख्यमंत्री असतानाच्या कारकिर्दीमध्ये केलेली आहे आणि आज तेच शरद पवार जे आहेत ते मराठा समाजाचे रहनुमा म्हणा किंवा हमदर्द म्हणून आज त्यांच्या पाठीशी उभे असल्यासारखं भासवत आहेत।
तर याच गोष्टीवरती आपण संपूर्ण विश्लेषण जे आहे ते आमचे राजकीय विश्लेषक आणि स्क्रिप्ट रायटर जे ते डॉक्टर ओमकार पेंडसे या संपूर्ण प्रकाराला मुद्देसूदपणाने आपल्यासमोर मांडणार आहेत. एकदा डॉक्टर ओमकार पेंडसे यांचं सुद्धा विश्लेषण आपण ऐका आणि त्यानंतर लक्षात घ्या की नेमकं मराठा समाजाचं आरक्षण कशामुळे टाळेबंदीमध्ये पडलेलं आहे. आणि आज जे ओबीसी समाजाचे नेते म्हणत असतील, प्रवक्ते म्हणत असतील की आमच्या ताटामधलं आम्ही मराठा समाजाला देणार नाही, तर त्यांना हे कळलं पाहिजे का मराठा समाजाच्या वाटणीचं जे आहे ते तुमच्या ताटामध्ये वाढण्यात आलेलं आहे आणि मराठा समाज जो आहे आज तेच त्याच्या हक्काचं जे 18% आरक्षण आहे त्यासाठी तो लढत आहे. राजकीय विश्लेषण, मराठा आरक्षण आणि शरद पवारांची दुहेरी भूमिका, तारणहार की अडसर. आज महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अत्यंत तळमळीने आपली भूमिका मांडत आहेत. मात्र त्यांच्या या भूमिकेमागे एक वेगळे आणि गुंतागुंतीचे वास्तव दडले आहे का, असा प्रश्न मराठा समाजातूनच विचारला जात आहे. आज आम्ही शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेल्या काही निर्णयांमुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग कायमस्वरूपी कसा बंद झाला याचे एक परखड आणि मुद्देसूद राजकीय विश्लेषण करत आहोत. 1. मंडल आयोगाची अंमलबजावणी आणि आरक्षणाची टाळेबंदी. 1967 साली शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले आणि त्याच वर्षी महाराष्ट्रात ओबीसींची पहिली यादी तयार झाली. पुढे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याच कार्यकाळात राज्यात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय झाला. या आयोगाच्या आधारे महाराष्ट्रातील 272 जातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात आला. मात्र यात मराठा समाजाला स्थान देण्यात आले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून या निर्णयाची जबाबदारी शरद पवार यांची नव्हती का, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. खरा निर्णायक क्षण आला तो 1992 सालच्या इंदिरा साहनी खटल्याच्या निकालाने. या निकालाने आरक्षणाची मर्यादा 50% निश्चित केली. विशेष म्हणजे या निकालात कुठेही मंडल आयोगाची स्थापना करा असे निर्देश नसताना शरद पवार सरकारने 1994 साली महाराष्ट्रात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या आणि ओबीसींच्या आरक्षणात तब्बल 18% वाढ केली. ही वाढ पूर्णपणे असंविधानिक होती असा दावा अनेक राजकीय विश्लेषक करतात. या एका निर्णयामुळे महाराष्ट्रातील एकूण आरक्षण 50% मर्यादेपर्यंत पोहोचले. ओबीसींना त्यांचे मूळ आरक्षण दिल्यानंतर शिल्लक राहिलेला 18% वाटाही त्यांच्याच पदरात टाकण्यात आला. या निर्णयानं 50% मर्यादा कायमस्वरूपी लॉक झाली. हा निर्णय घेताना भविष्यात मराठा समाजासारख्या मोठ्या समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणताच वाव शिल्लक राहणार नाही याचा विचार शरद पवारांनी केला नाही का, की हा एक जाणीवपूर्वक उचललेला राजकीय डाव होता. 2. बापट आयोगाचा अहवाल आणि पडद्यामागील खेळी. 2008 साली बापट आयोगाचा अहवाल सादर करण्याची वेळ आली. हा अहवाल मराठा आरक्षणाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. आरोपानुसार या निर्णायक क्षणी शरद पवार यांनी रावसाहेब कसबे यांची नेमणूक समितीवर केली आणि शेवटच्या बैठकीत श्रीमती मोहिते यांना गैरहजर राहण्यास सांगितले. कसबे यांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विरोधात अहवाल सादर केला गेला, ज्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग आणखी खडतर झाला. ही केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया होती की मराठा आरक्षणाला सुरुंग लावण्याची एक सुनियोजित खेळी. 3. 50% वर आरक्षण वजा एक राजकीय सापळा. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एकीकडे आरक्षणाची 50% मर्यादा स्वतःच्या निर्णयाने बंद करायची आणि दुसरीकडे त्याच मर्यादेच्या वर जाऊन आरक्षणाची मागणी करायला लावायची, अशी दुहेरी रणनीती वापरल्याचा आरोप शरद पवारांवर होतो. 2008 मध्ये विनायक मेटे आमदार मेटे हे तेव्हा शरद पवारांच्याच पक्षाचे आमदार होते. त्यांना पुढे करून मराठा समाजाला 50% वर 25% आरक्षण द्या अशी मागणी सुरू करण्यात आली. 2014 मध्ये राणे समिती, पुढे राणे समितीला हाताशी धरून मराठ्यांना 20% वाढीव आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. ही रणनीती अत्यंत चाणाक्ष होती, कारण 50% मर्यादेच्या वर दिलेले आरक्षण न्यायालयात टिकणार नाही हे शरद पवारांसारख्या मुरब्बी राजकारण्याला माहीत नव्हते का? न्यायालयात आरक्षण रद्द झाल्यावर मराठा समाजात असंतोष निर्माण होणार आणि आपण मात्र मराठ्यांचे हितचिंतक असल्याचे चित्र कायम राहणार, हा यामागे उद्देश होता का? निष्कर्ष, वरील घटनाक्रम पाहता एक स्पष्ट चित्र समोर येते. शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना घेतलेल्या 1994च्या एका निर्णयामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग 50% आत कायमचा बंद झाला आणि त्यानंतर त्यांनीच विविध समित्या आणि नेत्यांमार्फत 50% बाहेर आरक्षणाची मागणी करून मराठा समाजाचे हितचिंतक असल्याची प्रतिमा कायम जपली. एकीकडे आरक्षणाच्या दाराला कुलूप लावायचे आणि दुसरीकडे त्याच दाराबाहेर उभे राहून आरक्षणासाठी लढत असल्याचा आव आणायचा. हेच शरद पवारांच्या राजकारणाचे खरे स्वरूप आहे का? हा प्रश्न आज प्रत्येक मराठा तरुणाच्या मनात आहे आणि याचे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि समाजाला शोधावेच लागेल.